लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। बावनकुळे हे मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे। आजपासून सलग 4 दिवस मुंबईचा आढावा घेतला जाणार आहे। एका महिन्यामध्ये भाजप कार्यसमितीच्या सलग 2 बैठका पार पडल्यानंतर आता मुंबईमध्ये भाजपा सक्रिय झालेली आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आजपासून सलग 4 दिवस मुंबईमधल्या 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्याशी आज बैठकीमध्ये चर्चा करणार आहेत। मुंबई भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये ही बैठक बोलावली होती। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा सक्रिय झालेली पाहायला मिळते। चंद्रशेखर बावनकुळे हे मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहे। मनोज, भाजपा आता लोकसभा निवडणुकीसाठी सक्रिय झालेली आहे आणि याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देण्यात आलेली आहे। अधिकची माहिती। नक्कीच आपण पाहिलं तर काही महिन्यांवर आता निवडणुका आहेत आणि त्यात सर्व पक्ष तयारीला लागले आहेत। बैठकांचं सत्र देखील सुरू झालं आहे। त्यात भाजप पक्ष लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ऍक्शन मोडवरती आलेला आहे। एका महिन्यात प्रदेश भाजप कार्यसमितीची सलग आपण पाहिलं तर 2 बैठका ह्या पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतर ही भाजप आता मुंबईमध्ये देखील सक्रिय झालेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आजपासून सलग 4 दिवस मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत आणि यामध्ये लोकसभा क्षेत्रातील प्रत्येकी 3 विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। यामध्ये आपण प्रथम दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जो राहुल शेवाळे यांचा हा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणातील अणुशक्तीनगर व धारावी या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि आपण त्यानंतर दुपारी 3 वाजता मुंबई आपण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवडी वर्धी भायखळा आणि या ठिकाणी जे अरविंद सावंत हे खासदार आहेत त्या ठिकाणी जाऊन ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि संवाद साधणार आहे। आणि आपण पाहिलं तर भाजपला आता 2024 मध्ये आपला झेंडा फडकवायचा आणि यासाठी भाजप आता संपूर्णपणे सक्रिय झालेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी संपूर्ण भाजप एक ताकदीने जोर लावत आहे। आता यापुढे बघणे गरजेचं आहे की या बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे कशा प्रकारे आदेश देतात आणि धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।